श्रावण मास अंतर्गत श्रीमद सत्संगी जीवन कथा मंदिरामध्ये उपस्थित विराजमान श्री लक्ष्मीनारायण देव, श्री स्वामीनारायण भगवान, श्री राधा कृष्ण देव, श्वेतद्वीपवासी भगवान श्री वासुदेव नारायण, सभेमध्ये उपस्थित परमपूज्य सद्गुरु स्वामी गोविंद प्रसादाजी स्वामी, उपस्थित सर्व हरिभक्त सर्वांना जय श्री स्वामीनारायण. श्रीमद सत्संगी जीवन ग्रंथामध्ये आपण नीलकंठ वर्णी कुलाश्रम, त्यानंतर बुटलपूर इत्यादी स्थानांना पवित्र करीत करीत आणि आता उत्तरेकडून दक्षिणकडे जाण्यास निघाले आहे. रस्त्यामध्ये अनेक लहान लहान गाव, मोठे गाव, राजे हे भगवंताला भेटत आहेत. ज्यापैकी काल आपण शिरपूरची कथा ऐकली होती, सिद्धपूरची कथा ऐकली होती आणि त्या सिद्धपूरला सिद्धवल्लभ राजा याला भगवंतांनी उपदेश दिला. जे खोटे सिद्ध होते त्या सर्वांना स्वतःचे शिष्य बनवले आणि सर्वांना योग्य मार्ग दाखवला आहे. भगवान सिद्धपूर पासून पुढे निघाले आणि चातुर्मास पूर्ण करून भगवान आता आसाम मध्ये जिथे कामाक्षी देवीचे मंदिर आहे तिथे भगवंतांनी येऊन वास केला आहे. सर्व सिद्ध पण भगवंतासोबत आसाम कामाक्षी देवीच्या मंदिरापर्यंत आले आहे. मंदिराचा सुंदर बगीचा होता, त्या बगीच्यामध्ये भगवंतांनी निवास केला आणि त्या समयी त्या नगरमध्ये कळालं की अनेक सिद्ध आज कामाक्षी देवीच्या मंदिराच्या बगीच्यामध्ये उतरले आहे. आणि त्या समयी त्या नगरीमध्ये महाकालीचा एक उपासक राहत होता, ज्याचं नाव होतं पिबेक. त्या पिबेकला कळालं, तो ब्राह्मण होता पण त्याला कळालं आणि तो पण तिथे या सिद्धांना भेटण्यासाठी आला आहे. सुरत मुनी म्हणतात, राजन, हा जो पिबेक होता हा तंत्र विद्या जाणणारा होता, शक्तीचा उपासक होता आणि अनेक व्यसनांच्या अधीन होता, पण तो आधी पवित्र ब्राह्मण होता. पण एके वेळेस त्याच्याने शाक्तीपंथ इत्यादी जे शास्त्रांचे त्याच्याने वाचले गेले, तंत्र शास्त्रांचे पुस्तक वाचले गेले आणि त्या कारणाने, कुसंगाच्या कारणाने त्याच्यामध्ये कुसंग वाढत गेला आणि त्या कारणाने चरित्रहीन तो झाला आणि तंत्र मंत्र विद्या जाणणारा होऊन आणि लोकांना, स्त्री पुरुषांना स्वतःचा अधीन करू लागला. ह्या कामाक्षी देवीच्या परिसरामध्ये राहणारे जेवढे पण स्त्री पुरुष होते ते सर्वचे सर्व या पिबेकचे शिष्य होते आणि ते सर्व शिष्य पिबेकच्या सोबत राहायचे. पिबेक जेव्हा या सिद्धांना भेटण्यासाठी आला तेव्हा त्याचं वर्णन सुरत मुनी करतात की तो पिबेक कसा दिसत होता, तर त्याच्या हातामध्ये त्रिशूळ त्याने लोखंडाचं धारण केलेलं होतं. भयंकर अशी वेशभूषा त्याने धारण केली होती. कपाळावरती सिंदूरचा तिलक लावलेला होता आणि कच्च्या मास्यांना खात खात अति दुर्गंधयुक्त वातावरण पसरवत हा पिबेक तिथे आला. त्याच्या कंठामध्ये
खोपडींची माळा त्याने धारण केली आहे. मदिराचं पान करून तो आला आहे आणि मस्तकावरती लाल कलरचा कापड त्याने धारण केलेला आहे. नाही आपण बांधतोस डोक्यावरती त्या प्रकारे लाल कलरचा कापड बांधून आलेला आहे. स्वतःच्या सिद्धाईचा त्याला अभिमान होतं, जे त्याने तंत्रशास्त्रामध्ये विद्या प्राप्त केली होती त्याचा त्याला अभिमान होतं आणि स्वतःला सर्वश्रेष्ठ सिद्ध समजत होता. असं समजायचा की या पृथ्वीवरती आता कोणीच माझ्याशिवाय सिद्ध राहिलेला नाही. आणि त्याला कळालं की आपल्या नगरीमध्ये सिद्ध आले आहे, म्हणून तो तिथे बगीच्यामध्ये गेला आणि बगीच्यामध्ये जाऊन सर्व सिद्धांना आवाहन दिलं की तुम्ही सर्व पाखंडी आहात. या पृथ्वीवरती मी एक मात्र सिद्ध राहिलेला आहे. म्हणून माझं ऐका, तुम्ही जे जानवं धारण केली आहे ते जानवं काढून टाका. कंठामध्ये जे माळ धारण केली ते काढून टाका आणि सर्वचे सर्व माझे शिष्य व्हा. आणि जर तुम्ही माझं ऐकलं तर ठीक, जर तुम्ही माझं नाही ऐकलं तर तुम्हा सर्वांना मी यमलोकामध्ये पोहोचवून देईन. अशा प्रकारे सर्व सिद्धांना घाबरवू लागला. आता सर्व सिद्धांना याचे समाचार होतेच, क्या महातांत्रिक आहे. सर्व सिद्ध घाबरू लागले, सर्व थरथर कंपू लागले आणि सर्व सिद्धांनी नक्की केलं की आपण याचं शिष्यत्व स्वीकार करू. सर्व स्वतःची माळ तोडण्यास जातील तेव्हा नीलकंठ वर्णी म्हणतात की बघा, तुम्ही कोणीही माळ तोडायची नाही. सर्वप्रथम हा मला शिष्य बनवेल, नंतर तुम्हा सर्वांना हा शिष्य बनवेल. याला जो काही प्रयोग करायचा आहे तो आधी माझ्यावरती करू द्या, नंतर बघूया. आधी मी शिष्य होतो, नंतर तुम्ही सर्वांनी त्याचे शिष्य व्हायचं आहे. तर लहानशा 12-13 वर्षाची अशी गोष्ट ऐकून विवेक समोर उभाच होता, त्याला अतिशय क्रोध आला. भगवान नीलकंठ वर्णी विवेकच्या समोर वीरासनामध्ये बसून गेले आणि वीरासनामध्ये बसून विवेक पाहू लागला की हा माझ्या समोर येतोय. हातामध्ये उडीद घेतले, समोर एक वड होता आणि त्या वडावरती जसं त्या उडीदला फेकलं विवेकने, फेकता बरोबरच तो पूर्ण वड कोरडा होऊन गेला. सर्व सिद्ध घाबरले, पण नीलकंठ वर्णी घाबरले नाही. नीलकंठ वर्णी म्हणतात की याच्याने काहीच होणार नाही म्हणे, हा तर नीच आहे म्हणे. पुन्हा विवेकला क्रोध आला. नीलकंठ वर्णी वारंवार असं म्हणू लागले की जेणेकरून विवेकला जास्त क्रोध येईल. आणि विवेकला पुन्हा क्रोध जेव्हा आला तेव्हा त्याने हातामध्ये उडीद घेतले आणि उडीद घेऊन आणि विवेकने वर्णीवरती फेकले, पण त्या उडीद का काहीच असर नीलकंठ वर्णीवरती झाला नाही. आणि त्या समयी अजून त्याला जास्त क्रोध आला आणि त्याने त्याच समयी काळ भैरवचं आवाहन केलं आणि काळ भैरवला सांगितलं की या माझ्या समोर बसलेल्या लहानशा बाळाला खाऊन टाक. काळ भैरव जाऊन खाण्यास जायला लागला, पण तो भगवंताच्या जवळ जाऊ शकला नाही. त्याने पाहिलं इथे साक्षात भगवान आहे आणि विवेक मला त्यांचा अपराध करायला सांगतोय. आणि त्याच क्षणी काळ भैरव पुन्हा येऊन विवेक वरती आक्रमण केलं. विवेकलाच काळ भैरवने मारलं. विवेकच्या तोंडातून रक्तांच्या उलटी रक्त वाहू लागलं आहे. पुन्हा विवेकला झालं की काळ भैरवने काळ नाही झालं तर काय झालं, बटुक भैरवला बोलवलं आहे. बटुक भैरव यांचं आवाहन केलं. बटुक भैरवला आज्ञा दिली की जा आणि या बाळाला खाऊन टाक. पुन्हा जाऊन आणि खायला बटुक भैरव जातात, पण त्या समयी पुन्हा भगवान यांनी दृष्टी केली, पुन्हा बटुक भैरव दूर थांबून गेला. त्याला झालंय भगवान आहे आणि पुन्हा येऊन विवेकला मार मारला. पुन्हा विवेकच्या तोंडातून रक्त निघाल. विवेकला झाला हा पण समोर मोठा सिद्ध वाटत आहे. शेवटी विवेकने हनुमानजी यांचं स्मरण केलं, हनुमानजींच्या वीरांचं स्मरण केलं
आणि सर्वचे सर्व जे वीर होते ते आले, हनुमानजी आले. हनुमानजीला सांगितलं की हा बाळक आहे, याला मारा. त्या समयी हनुमानजींनी पाहिलं, हे तर साक्षात नीलकंठ वर्णी आहे, माझे भगवान, आणि आई यांना मारायला सांगतोय. हनुमानजींनी नीलकंठ वर्णी जवळ जाऊन वंदन केले, पुन्हा येऊन पिबेकच्या मस्तकावरती एक मुष्टिकाचा प्रहार केला आणि पिबेकच्या तोंडातून रक्तांच्या धारा वाहू लागल्या. पिबेक अचेतन होऊन पृथ्वीवरती पडला. सर्व त्याचे संबंधी लोक होते, सर्व धावत आले. सर्वांनी वर्णीची माफी मागितली की याला माफ करा. आता हा असं कधीच करणार नाही. सर्व संबंधीजन माफी मागू लागले. भगवंतांनी दृष्टी केली आणि पिबेक पुन्हा उभा झाला. त्याने पण माफी मागितली. पिबेक निघून गेला घरी, पण परिवारजन होते, त्यांनी वर्णीला आणि बाकीच्या सिद्धांना जेवणाची सामग्री दिली. सर्व जेवण करून आणि झोपून गेले आहे. पण रात्रीच्या वेळेला पिबेकला पुन्हा झोप लागत नव्हती, कारण एवढी विद्या सिद्ध केली होती आणि ती कामा आली नाही, म्हणून पुन्हा क्रोध आला. रात्रीच्या समय अनेक प्रकारांचे मद्य मांस काळ भैरवला दिले, काळ भैरवला प्रसन्न केले. काळ भैरव म्हणतात, सांग काय काम आहे. विवेक म्हणतो की बगीच्यामध्ये बसलेल्या त्या वर्णीला मारून टाक. आणि काळ भैरव हातामध्ये त्रिशूळ घेऊन आणि तिथे आला. दुरूनच वर्णीला रात्रीला पाहिलं आणि दूरच एक दगडावरती बसून राहिला. जवळ जाण्याचं पण सामर्थ्य काळ भैरवचं नव्हतं. अत्यंत विक्राळ मुख होतं, दिगंबर, डोळे लाल होते, मस्तकावरती केस सर्व प्रसरले होते, काळाशार शरीर होतं आणि दूर बसून तो वर्णीकडे पाहत राहिला. सकाळ झाली. सकाळी जेव्हा नीलकंठ वर्णी स्नान करण्यासाठी निघाले, त्या समयी काळ भैरववरती दृष्टी केली. दृष्टी करता बरोबर काळ भैरव थरथर कंपू लागले. काळ भैरवला झालंय साक्षात भगवान आहे आणि या पिबेक मला यांच्याकडे पाठवतोय. आता मी जाऊन पिबेकला मारूनच टाकतो. काळ भैरव तिथून निघाले. नीलकंठ वर्णीने जोरात आरोडी मारून सांगितलं की हे काळ भैरव, तुम्ही जाऊन काळ त्या पिबेकला मारू नका, कारण त्याच्या घरचं अन्न आम्ही रात्री खाल्लेलं आहे, म्हणून त्याला तुम्ही मारू नका. काळ भैरवने येऊन पिबेकला सांगितलं की त्यांनी नाही सांगितलं म्हणून तुला मारत नाही आहे. आणि तेव्हा पिबेकला समजलं की नक्की साक्षात परमेश्वर आहे आणि येऊन भगवंताची माफी मागितली आहे की माझ्या गुणांना माफ करा, मला क्षमा करा. आणि क्षमा मागून भगवंतांनी त्याला सदुपदेश दिला. सर्व जे तंत्रशास्त्राची विद्या होती सर्व पिबेकनी सोडली आणि श्रीमद भागवत तथा श्रीमद भगवद गीता या दोघांचा आता पिबेक पठन करू लागला आहे. अधर्माचा त्याग करून धर्माच्या मार्गी चालू लागला आहे. नीलकंठ वर्णी अनेक दिवसांपर्यंत तिथे थांबले आणि तिथून भगवंतांनी आताचा जो बांगलादेश आहे त्या बांगलादेशामध्ये चित्तागोंग आणि चटगाव या प्रांतामध्ये या गावांकडे जो पर्वत आहे ज्याला नवलखा पर्वत म्हणतात, त्या पर्वतावरती भगवंतांनी आगमन केले. त्या पर्वतावरती 9 लाख योगीजन भगवंताचे आराधना करीत होते. भगवंतांनी नवलखा पर्वतावरती येणं केलं आणि सुरत मुनी म्हणतात की त्या पर्वतावरती जे योगी राहत होते, लाकडांशिवाय अग्नी त्या यज्ञकुंडांमध्ये प्रज्वलित होता. असे यज्ञकुंड या 9 लाख पर्वतावरती होते. अनेक थंडा पाण्याचे झरे, अनेक गरम पाण्याचे झरे या 9 लाखा पर्वतावरती या योगींच्या तपामुळे होते. आणि जेव्हा त्या योगींनी पाहिलं की नीलकंठ वर्णी आले आहे, तेव्हा सर्वचे सर्व योगी हे नीलकंठ वर्णीला भेटण्यासाठी आले. सर्वांना नीलकंठ वर्णीमध्ये साक्षात भगवंताचे दर्शन झाले आणि सर्वांनी हृदयामध्ये असा भाव ठेवला
की आम्हाला निळकंठ वर्णींना आलिंगन द्यायचे आहे. आता 9 लाख योगी होते, म्हणून भगवंतांनी त्या समयी 9 लाख स्वरूप धारण केले आणि 9 लाख स्वरूपांनी भगवंतांनी त्या योगींना त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या, त्यांना आलिंगन दिले आहे. भगवान या नवलखा पर्वतावरती 3 दिवसांपर्यंत थांबले आणि हजारो वर्षांपासून जे योगी तिथे तप करत होते त्यांच्या तपाला सिद्ध केले आहे. तिथून भगवान वडवा नावाच्या कुंडावरती आले आहे. तिथे भगवंतांनी 3 दिवसापर्यंत निवास केला. हे स्थान असं म्हटलं जातं की इथे पृथ्वीपासून वायू, अग्नी आणि जळाचं उत्पन्न होते. म्हणजे तिघ पण पृथ्वीमधून तिथून प्रगट होतात. त्या स्थानावरती आश्चर्यपूर्वक निळकंठ वर्णींनी दर्शन केले आहे. तिथून भगवान पुढे चालले आणि पुढे आले आहे गंगासागरला. कलकत्ता पासून 35 किलोमीटरच्या अंतरावरती स्थान म्हणजे गंगासागर. ते म्हणतात ना, सब तीरथ बार बार गंगासागर एक बार. कारण तिथे समुद्राचा आणि गंगा नदीचा संगम आहे. भगवान कपिल नारायण यांचा तिथे आश्रम आहे. वर्षातून एक वेळा त्या मंदिराचे दर्शन होतात. बाकी तिथे स्नानाचा खूप महिमा सांगितला आहे. बाकीचा महिमा तर सर्व ट्रिपवाल्यांनी पण वाढवला आहे. आणि गंगासागर बाकी आजपासून 20-25 वर्षापूर्वी क्वचित लोक जायचे सर्व तीर्थांना करत. जगन्नाथपुरी गेला तो तिथे जायचा, पण आता त्या तीर्थाचा एवढा महिमा आहे त्या तीर्थाचा आहे असं नाही म्हणत, प्रत्येक तीर्थाचा महिमा पण सांगणाऱ्यांवरती डिपेंड असतं की कोणाचा जास्त सांगितला जातो. तर भगवान कपिल नारायण यांचा तो आश्रम, तिथे तुम्ही बाकीच्या दिवसांमध्ये जा तर तुम्हाला फक्त पाणीच दिसतं, पण मकर संक्रांतीच्या पर्वावरती जा तर तिथे भगवान कपिल नारायणच्या मंदिराचे दर्शन होतात. जे सांख्य शास्त्राचे आचार्य आहेत आणि साक्षात भगवंताचे अवतार आहे, जे 24 अवतारांमध्ये म्हटले जातात. तसे जे भगवान कपिल नारायण आहे यांच्या दर्शनासाठी भगवान नौकामध्ये बसले आणि नौकामध्ये बसून तिथे भगवान कपिल नारायणच्या आश्रमापर्यंत गेले आहे. भगवान गंगासागर आले त्या आधी रस्त्यामध्ये एक गावाला भगवान थांबले. तिथे भगवान अनेक महिन्यांपर्यंत थांबले असे विहारीलालजी महाराजांनी हरिचरित्रामृत सागर मध्ये लिहिलं. तिथे एक वैरागी होते, त्यांच्या 2 कन्या होत्या. त्यांनी खूप आग्रह केला की माझ्या कन्यांसोबत तुम्ही लग्न करा आणि हे मंदिर तुम्ही सांभाळा. पण भगवान तिथेही थांबले नाही, पुढे चालत गेले आणि गंगासागर तीर्थामध्ये आले. गंगासागर तीर्थामध्ये आता कपिल भगवंताचे दर्शन केले. कपिल भगवंताला भेटून निळकंठवर्णी अतिशय आनंदित झाले. साक्षात मूर्तीतून भगवान कपिल नारायण प्रगट होऊन निळकंठवर्णींना आलिंगन देत आहे. 1 महिन्यापर्यंत भगवान तिथे थांबले आहे. आणि तिथून आता भगवंतांनी विचार केला की आता इथून मी जगन्नाथपुरी जातो. आणि भारतातील 4 धामांपैकीतलं धाम म्हणजे जगन्नाथपुरी. बघा, भगवान जगन्नाथजी यांचं अद्भुत स्वरूप आणि भारताचे मुख्य 4 धाम पैकीतलं हे धाम. आणि म्हणून निळकंठवर्णींनी विचार केला की आता इथून जगन्नाथपुरीकडे जातो आणि तिथून निघाले आहे जगन्नाथपुरीकडे. जगन्नाथपुरीला आले. आता जगन्नाथपुरी गंगासागरचं जर अंतर पाहिलं तर कमीत कमी 400-450 किलोमीटरचं तर असेलच किंवा आहे. तो प्रवास करणं केवढं कठीण. आज इथून तुम्ही वडताल चालले जा तेवढं अंतर झालं, बरोबर. तर इथून जायला आपल्याला 20-25 दिवस लागतात. 30-35 किलोमीटर चाला तरी सुद्धा, 30 किलोमीटर चाला तर.
तर निलकंठवर्णी गंगासागरवरून जगन्नाथपुरी आले. जगन्नाथपुरीमध्ये आल्यानंतर चक्रतीर्थ, त्यामध्ये इंद्रद्युम्न सरोवर, त्या इंद्रद्युम्न सरोवरच्या तटावरती भगवंतांनी निवास केला आहे. तुम्ही आज पण इंद्रद्युम्न सरोवरला जा, तर तिथे पायऱ्या उतरत असताना डाव्या हाताला एक खोली आहे. त्या खोलीमध्ये भगवान 9 महिन्यांपर्यंत निवास करून राहिले. तिथे भगवंतांनी निवास केला आहे. तिथे दररोज त्या तलावामध्ये स्नान केलं आहे 9 महिन्यांपर्यंत भगवंतांनी. दररोज भगवान समुद्र स्नान करायचे, इंद्रद्युम्न सरोवरामध्ये स्नान करायचे आणि दररोज भगवान जगन्नाथजी यांच्या दर्शनासाठी जायचे. भगवान म्हणतात, जिथे आपण मंदिरामध्ये दर्शनाला जातो आणि जिथे गरुड स्तंभ आहे, त्या गरुड स्तंभाला टेका देऊन भगवान तिथे बसायचे. आणि भगवंतांनी वचनामृतामध्ये म्हटलं आहे की आम्ही तिथे बसून पाहायचो की पुजाऱ्यांचा भाव कसा आहे. त्या मूर्तींमध्ये राहून आम्ही पुजारींचा भाव बघायचो. म्हणून जगन्नाथपुरी तीर्थ आपल्यासाठी अतिशय पवित्र आहे, कारण निलकंठ वर्णींनी तिथे 9 महिन्यांपर्यंत निवास केला. तुम्ही बघा, अनेक आश्चर्यकारी तिथे आजही आपल्याला दिसायला मिळतं. तुम्ही समुद्राचा आवाज पहा, बाहेर केवढा येतो, पण मंदिराच्या प्रांगणामध्ये एक केवढं विशाळ शिखर आहे, पण एक पण पक्षी किंवा विमान पण त्यावरतून जाऊ शकत. ज्या दिशेने हवा असते त्याच्या विरुद्ध दिशामध्ये भगवंताची ध्वजा फडकते. त्यानंतर भगवान जगन्नाथजी यांचा प्रसाद जो तयार केला जातो, नैवेद्य तयार केला जातो, 7 मडके ठेवले जातात, त्यामध्ये अग्नी खालतून लावला जातो, पण सर्वप्रथम सर्वात वरती ठेवलेल्या मडक्यातला प्रसाद तयार होतो आणि मग धीरे 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 सर्वात खालती. बाकी अग्नी कुठे आहे? खालती आहे. सर्वात आधी कुठे तयार व्हायला पाहिजे? खालता प्रसाद तयार व्हायला पाहिजे, पण सर्वात आधी वरती प्रसाद तयार होतो. म्हणजे अनेक आश्चर्यकारी दर्शन करवणारं धाम म्हणजे जगन्नाथपुरीचं धाम आहे. ह्या विश्वामध्ये एकमेव भगवान असे आहे की जे भक्तांना दर्शन देण्यासाठी रथावरती विराजमान होऊन आणि नगर यात्रा करतात. बाकी एक वेळा प्रतिष्ठा झाली म्हणजे भगवंताची मूर्ती हलत नाही. पण भगवान जगन्नाथ आहे, पूर्ण जगताचे स्वामी आहे. आज इंडियन शिवाय तिथे दुसरे कोणी पण लोक दर्शन करायला मंदिरात जाऊ शकत नाही. पण सर्व जीव प्राणी मात्रांना माझे दर्शन व्हावे म्हणून भगवान जगन्नाथजी हे रथावरती बसून आणि दर्शन देण्यासाठी निघतात. असे दयाळू भगवान हे जगन्नाथ भगवान आहे. तर त्या जगन्नाथपुरीमध्ये भगवंतांनी महिमा समजून आणि निवास केला. पण त्या जगन्नाथपुरीमध्ये अनेक अधर्मी साधू राहत होते, अनेक असुर साधूच्या वेशमध्ये राहत होते, अनेक दंभी त्यामध्ये होते, धर्मापासून विमुख होते, तंत्र मंत्रला जाणणारे होते आणि तंत्र मंत्रांच्या कारणाने नर नारींना त्रास देणारे अनेक तिथे गुरु होऊन बसले होते. अनेक हातामध्ये तलवार धारण करायचे, अनेक हातामध्ये चिमटे धारण करायचे. अशा प्रकारे अस्त्र शस्त्र धारण करणारे संत पण तिथे, साधू पण तिथे राहत होते. सुरत मुनी म्हणतात, निलकंठ वर्णींनी विचार केला की आता पृथ्वीवरती भार हा कमी करण्यासाठी मी आलो आहे, पण हातामध्ये शस्त्र मी धारण करणार नाही, म्हणून युक्तीने या सर्वांचा नाश मला करावा लागेल. आणि युक्तीने भगवंतांनी सर्वांचा नाश करण्याचं नक्की केलं आहे. धीरे 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 जगन्नाथपुरीमध्ये येणारे, जगन्नाथपुरीमध्ये राहणारे लोकांना वर्णीविषयी स्नेह वाढू लागला. वर्णी ज्या प्रकारे उपदेश करायचे त्या प्रकारे लोक राहू लागले आणि सर्व सुखी होऊ लागले. निलकंठ वर्णींचा मान वाढता पाहून बाकीचे जे सिद्ध होते त्या सिद्धांना ईर्षा होऊ लागली. काही ज्ञानी होते ते सर्व निलकंठ वर्णी जवळ येऊन बसू लागले. इंद्रद्युम्न सरोवरच्या किनारी आता दररोज सभा होऊ लागली. सर्व लोक येऊन निलकंठ वर्णीचा आश्रय घेऊ लागले.
एके दिवशी सर्वचे सर्व सिद्ध येऊन त्या सभेमध्ये बसले आहे आणि त्या समय नीलकंठ वर्णी उपदेश करीत होते की क्रोधस्त्वेन मनुष्यानाम शरीरस्थो महान रिपू वर्तते प्रहदन देहम सुकृतानीच नाशनाम. की क्रोध हा सर्वात मनुष्याचा मोठा शत्रू आहे. माणसाने केलेले जेवढे पण सत्कर्म आहे ते सर्व सत्कर्म क्रोध करता बरोबरच नाहीसे होऊन जात असतात. म्हणून हे शरीर तर नाशवंत आहे, पण ब्रह्मरूप समजून आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे. अशा प्रकारे भगवान सर्व जे जीव प्राणी होते त्या सर्वांना उपदेश करू लागले. काहींना उपदेश आवडला, काहींना आवडला नाही. लोक धीरे धीरे नीलकंठ वर्णीच्या सांगण्यावरून स्वतःच्या इंद्रियांवरती काबू ठेवू लागले. काही सिद्ध होते त्यापैकीतले, जे ज्ञानी होते ते नीलकंठ वर्णीच्या आज्ञेनुसार राहू लागले. सांगितलं, नक्की केलं असलं तर इंद्रिय आपले थांबतात. आपण नक्की केलं की श्रावण महिना आहे, हे मला खायचं नाही, ते मला प्यायचं नाही, तर सुटतं की नाही. सर्वात जास्त लोक कोणत्या महिन्यात पाळतात? श्रावण महिन्यामध्ये पाळतात. बरोबर. खाणारा पिणाराही काय म्हणतो की नाही, श्रावण चालू झालाय. पण जे खाणारे खरोखर आहे ते आहे. कोणी कोणी बघा हे खाता पिता त्यांची गोष्ट आपण तर करतो, पण कोणी कोणी पुरे रोडचे रोड खाऊन जातात, ब्रिजचे ब्रिज खाऊन जातात, तेव्हा त्यांना काही श्रावण महिना नडत नाही. मोठ्या मोठ्या कंपन्या खाऊन गेल्यावर देतात. एक खूप छान कथा आहे वारकरी संप्रदायाच्या पुस्तकांमध्ये. एक राजा होता, त्याला एक कन्या होती. एकूण ते एक कन्या असल्याने खूप लाड करायचे त्या कन्याचे. आता पूर्वीचा समय असा होता की स्वयंवर करायचे. तर स्वयंवर नक्की व्हायचं. कन्याला जो आवडला त्यासोबत कन्या लग्न करायची. आधी पण ही परंपरा तर होती. आधी असं नव्हतं की पिता नक्की करून टाकायचा, मुलगी तिथे लग्न करून घ्यायची नाही. कन्येला, स्त्रीला आधी पण तेवढा अधिकार, तर स्वयंवराचा अधिकार होता. काही अटी त्यामध्ये ठेवायच्या असल्या तर कन्या स्वतंत्र होती. आता त्या समयी त्या कन्येला लहानपणापासून अशा प्रकारे तिचं पालन पोषण केलं होतं म्हणजे उद्धट झाली होती. आता स्वयंवर नक्की झालं. स्वयंवरामध्ये कन्येला विचारलं की तुझी काय अट आहे. कन्या दिसायला खूप सुंदर होती, राजा पण खूप श्रीमंत आहे. कन्येने अट ठेवली की मी त्यासोबतच लग्न करेल की जो माझ्या हातच्या दररोज पाच पाच चप्पल खाईल. म्हणजे लग्न झाल्यानंतर दररोज मी त्याला पाच चप्पल मारेल आणि जो सहन करू शकेल त्याच्या सोबतच मी लग्न करणार. अनेक राजे राजकुमार आले होते, सर्व वापस गेले की कोण हिच्या हातच्या चपला खाणार आहे. अनेक महिने व्यतीत झाले पण कन्येचं लग्न काही झालं नाही. ही पूर्ण नगरामध्ये गोष्ट पसरली, राज्यामध्ये गोष्ट गेली. त्यामध्ये एक माणूस होता, तो अतिशय बुद्धिमान होता. त्याला झालं की राजा एवढा बिचारा चांगला आहे आणि याची कन्या एवढी उद्धट, हिला तर शिक्षा द्यायलाच पाहिजे. तो जो माणूस होता त्याने एक घोडा घेतला, घोड्यावरती बसला, एक बकरी घेतली, एक कुत्रा घेतला सोबत आणि राजाकडे आला. राजाला म्हणतो मी बुट्ट खायला, चपला खायला तयार आहे. मला तुमच्या कन्येसोबत लग्न करायचं आहे. राजा पण कंटाळला होता, कारण की दुसरं कोणी लग्न करायला तयार नव्हतं. राजा म्हणतो चांगलं स्थळ आहे. लग्न लावलं. आता राजाने लग्न केलं म्हणजे त्यात तर काही कमी नसणारच. लग्न लागलं, घोडे, हत्ती, सोना, मोर हे सर्व सर्व दिलं. तो माणूस म्हणतो एक काम करा, हे सर्व माझ्या घरी पाठवा. आम्ही दोघं पती पत्नी एकच घोड्यावर बसून जाऊ. राजाने घोडे, हत्ती, सोनामोर जे सर्व होतं सर्व घरी पाठवून दिलं आणि दोघं पण एक घोड्यावरती निघाले. मागे कुत्र चालायचं, एक बकरी चालायची. आता रस्त्याने गाव लागलं.
आता माहिती आहे तुम्हाला, आपण पण गाडीने जात असतो कामाशिवाय, गावातले कुत्रे गाडीच्या मागे धावतात. आता एक घोडा पाहिला, हे सर्व पाहिलं आणि एक कुत्रा पण सोबत होता. त्या कुत्र्याला पाहून बाकीचे कुत्रे गावातले भुंकायला लागले. आता कुत्रा भुंकू लागलं, त्याच समयी तो खालती उतरला माणूस आणि म्हणतो, कुत्र्याला जाऊन म्हणतो, बघ तुला माहिती माझा स्वभाव, मी एक वेळा सांगतो, दोन वेळा सांगतो आणि तिसऱ्या वेळेस कापून टाकतो. आता कुत्रा होता, त्याला काय समजणार आहे, पण त्याने हे असं सांगितलं. पुन्हा घोड्यावर बसला, पुन्हा जाऊ लागला, पुन्हा गाव आलं, पुन्हा कुत्रा भुंकला, पुन्हा उतरला, म्हणे बघ तुझं दुसऱ्या वेळेस झालं, आता आम्ही तुझं ऐकणार, आता जर तू भुंकला ते तुला मी कापलं. पुढे निघाले, पुन्हा गाव आलं, पुन्हा कुत्रे भुंकले आणि आता याने तलवार काढली, जाऊन कुत्र्याला कापून टाकला. कुत्रा गेला, ते बाई तर पाहतच राहिल्या, डेंजर आहे म्हणे खूप. पुढे गेले, आता पुढे शेत लागू लागले, ते बकरी होती, बकरी शेतामध्ये जाऊन खाऊ लागली. आता तिथे शेतकरी होते सर्व, ते आरोड्या मारू लागले. पुन्हा खालते उतरला, तुला कुत्र्यासारखं मरायचं आहे का, तुला माहिती आहे म्हणे, मी दोन वेळा सांगतो, तिसऱ्या वेळेस कापून टाकतो. पुन्हा पुढे चालू लागले, पुन्हा दुसऱ्यांदा कुठल्या तरी शेतात घुसली, तो शेतकरी शिव्या देऊ लागला, याच्याने सहन झालं नाही, खालती उतरला, तुझं दुसऱ्या वेळेस झालं बरं, आता मी ऐकणार. आता बकरीलाही काही समजत नव्हतं. पुढे गेले, पुन्हा घुसली आणि हा उतरला ना, बकरीला पण. बाई म्हणते, डेंजर सोबत लग्न झालंय माझं. पुन्हा घोड्यावर बसला, कुत्रही गेलं, बकरी गेली. ते बाई म्हणते, पण या मुक्या प्राण्यांना काही समजत नाही, तुम्ही त्यांना सांगत आहे आणि तुम्ही डायरेक्ट कापून टाकताय त्यांना. तो म्हणतो, हे मुख्य आहे म्हणून दोन वेळा सांगतोय, माणसाला तर एकच वेळा सांगतो मी. निघाले पुढे, बाईला झालं की हा खूप डेंजर, सांगितलं तसं आपण करून टाकायचं. आता घाबरून गेली बराबरची, घरी गेले, घरी जाऊन त्याने सांगून दिलं, बघ भांडे घसायचे, शेतात जायचं, हे सर्व घरकाम तू करायचं, तुला माहिती ना, मी आता एक वेळा सांगितलं, म्हणजे दुसऱ्या वेळेस मी सांगणार. बाईला झालं की मरायचं नसलं तर काम करावं लागेल. राजाची कन्या होती, उद्धट होती, पण मृत्यूच्या भीतीने सर्व काम बराबर करून टाकायचे. एक महिना झाला, एक महिन्यामध्ये याने सांगितलं म्हणजे तिने केलंच पाहिजे. राजाला झालं, माझी कन्या कशी आहे पाहायला जातो. राजा महिन्यानंतर पाहायला आला, जावाई काही घरी नव्हते, गेले होते बाहेर, आणि तेवढ्यात पाहिलं तर एकटी बाई घरी होती. बाईने त्याने पाहिलं आणि ते म्हणते, तुम्ही कसे आले इथे, म्हणे बस तुला भेटायला आलो, लवकर जा म्हणे इथून, माझे घरचे खूप कडक आहे म्हणे. एक वेळा सांगता पण दुसऱ्यांदा सांगत कापूनच टाकता म्हणे डायरेक्ट. राजा म्हणतो, असं एकटा झाला होता राजा, पण जायला लागला तेवढ्यात तो आला. तो म्हणतो, का हो आले, काही समाचार दिले नाही, बस म्हणे मुलीला भेटायला आलतो. मग आता आले तर संध्याकाळचं जेवण करून जा, उद्या सकाळी जा. तो म्हणतो, नाही नाही नाही, पोट भरलाय माझा, मी तर चालला म्हणे. त्याची कन्या म्हणते राजाची, मी सांगितलंय तुम्ही ऐकायचं नाही, तर हा डायरेक्ट. राजा घाबरला, ठीक आहे म्हणे, मी जेवण करून जातो. संध्याकाळी पुरणपोळी केली, पुरणपोळी जेवणाला बसले दोघं पण जण, ते स्त्री वाढू लागली, राजाला खूप खाऊ घातलं जबरदस्ती. त्या स्त्रीला माणूस सांगायचा, वाढ राजाला. आता राजाचं पोट भरलं होतं, हे तिलाही कळत होतं, पण नाही जर टाकली पुरणपोळी तर हा कापून टाकेल. बराबरची घाबरली होती, जबरदस्ती वाढलं, कसा तरी राजाला उबके येऊ लागले ना, जबरदस्ती राजाने संपवलं सर्व. रात्रीची वेळ झाली, बाहेर खाटवरती जाऊन दोघं पण जण बसले, राजा आणि तो माणूस. आणि तेव्हा त्या माणसाने सांगितलं की हे सर्व मी नाटक करत होतो, तुमची कन्या ही उद्धट होती, तिला व्यवस्थित मार्गावरती आणण्यासाठी हे सर्व मला करावं, असं असं मी केलं.
पण आतापर्यंत महिन्याभरामध्ये तुमच्या कन्येला मी बोट पण लावलं नाही. राजाला कडून गेलं आणि राजाने तरतच त्या माणसाने सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुमच्या कन्येला सांगा, तुम्हाला बघायचा आहे ना प्रयोग, तुमच्या कन्येला सांगा की तू सांगितलं होतं ना की लग्नानंतर 5 चप्पल मारीन त्यासोबत लग्न करेल, माझ्या समोर मार असं म्हणा तुमच्या कन्येला. राजाने स्वतःची कन्या बोलवली, सांगितलं तू आता उद्या सकाळी तर मी जाणार आहे, पण चांगले चांगले राजा महाराजे राजकुमारांचे स्थळ तू नकारले आणि तुझी एकच अट होती की जो 5 चप्पल खाईन त्यासोबत मी लग्न करणार. आता मी उद्या सकाळी जाणार आहे, हे दृश्य मला पाहायचं आहे, मार म्हणे 5 चप्पल याला. ते बाई म्हणते मरायचं आहे तुम्हाला की मला? काय बोलताय म्हणे तुम्ही, तुम्हाला माहिती आहे हा एक वेळा सांगतो ना कापून टाकतो म्हणे, याला 5 चप्पल मारू मी? तेव्हा राजा हसू लागला. तेव्हा त्याला कळालं की आता ही लाईन वरती आलेली आहे. तेव्हा राजाने दोघांमध्ये समजणूक घातली आणि दोघं त्यानंतर प्रेमाने संसारामध्ये राहू लागले. हे दृष्टांत सांगून त्याचा सिद्धांत संतांनी असं सांगितलं आहे की ज्या प्रकारे त्या स्त्रीला काबूमध्ये ठेवण्यासाठी यांनी तिला मृत्यूचा डर दाखवला, त्याचप्रमाणे आपल्या इंद्रियांना आपण डर दाखवला पाहिजे. जर तू याप्रमाणे नाही वागला तर मग मी तुला ही शिक्षा देईल. चांगलं चांगलं खायला पाहिजे तर मग तुला कडुलिंबाचा रस पण प्यावा. या रीतीने स्वतःला शिक्षा द्यावी. म्हणजे सर्वात मोठं असं आहे की तुम्ही कोणत्या पण नवीन फॅक्टरीमध्ये जाऊन कार्य करू शकता, बरोबर? नाही येत असलं तर शिकून घेऊ शकता, पण सर्वात मोठं काम स्वतःवरती करणं कठीण आहे. स्वतःच्या स्वभावावरती काम करणं खूप कठीण आहे. त्याला सुधरवणं खूप कठीण आहे. एक वेळा जर सायकल लागून गेली त्यामधून माणूस कदाच बाहेर पडत नाही. नीलकंठ वर्णियांनी सर्व जे होते त्यांना समजवू लागले. काही समजले, काही नाही समजले. काही नीलकंठ वर्णींना शिवीगाळ देऊन त्यांचा अपमान करू लागले. आता अशा प्रकारे अपमान केलं म्हणजे जे शिष्य वर्ग होता त्यांच्याने ते काही सहन झालं. समोर जे सर्व होते ते सर्व समोर आले आणि समोरासमोर युद्ध झालं आहे. धनुष्य, कुहार, भाला, चाबूक, लोहदंड, चिपिया, त्रिशूळ घेऊन समोरासमोर सर्व उभे झाले आणि युद्ध सुरू झालं. मधल्यामध्ये पहिल्याच दिवशी 10,000चं मृत्यू झालं. भगवंतांनी नक्की केलं होतं की या सर्वांना आता मारायचे. दुसऱ्या दिवशी 8,000 मृत्यू पावले, तिसऱ्या दिवशी 5,000, मग नंतर दररोज 9 महिन्यांपर्यंत हे युद्ध चाललं. दररोज 50, 100, 200 समोरासमोर यायचे. जेवढे पण स्वतःचे होते सर्वांना, भारत भूमीवरती होते पसरलेले, ते सर्वांना गोळा केले आणि करून करून असे लाखोच्या संख्येने तिथे भगवंतांनी प्रेरणा करून करून सर्वांना मारले आहे. आणि भगवान इंद्रद्युम्न सरोवराच्या किनारी निवास करून 9 महिन्यांपर्यंत राहिले. अशा प्रकारे भगवंतांनी तिथे अनेक असुरांचा उद्धार करवला आहे आणि पृथ्वीवरती अधर्माचा जो मूळ होता त्याला नाश केला. कारण अधर्म नाश होईल तेव्हाच धर्माची स्थापना होईल. म्हणून पूर्ण भारत भ्रमामध्ये जो अधर्म होता त्याला नाश करण्यासाठी नीलकंठ वर्णींनी निश्चय केला होता आणि म्हणूनच जगन्नाथपुरी तीर्थामध्ये अशा प्रकारे नाश करवला. तर तुम्ही विचार करा की आज पण आपण जातो तर केवढी लूट आहे. कोणी काही बोलू शकतं? एवढी सर्व साधनं आहे, कॅमेरे आहे, एवढं प्रशासन कडक आहे, तरी सुद्धा तुम्ही स्वतः अनुभवलेल्या आहे त्या गोष्टी आपल्याला काही सांगायची आवश्यकता नाही आहे. तर त्या समयी केवढं असेल. म्हणून भगवंतांनी त्या समयी जो सर्व अधर्म होता तो सर्व नाश करवला. पुढे भगवान मानसपूरला आले आहे आणि मानसपूरला आदिकुर्म तीर्थामध्ये भगवंतांनी ज्या चरित्र लीला केल्या त्या आपण उद्याच्या दिवशी श्रवण करू. सहजानंद स्वामी महाराज की. श्रीपतीम श्रीधरम सर्वदेव भक्तिधर्मात्मजं वासुदेवं हरे
माधवं कैशवं कामदं कारणं स्वामिनारायणं नीलकण्ठं भजे सहजानंद स्वामी महाराज स्वामीनारायण स्वामीनारायण